पचुपन्ना चये बुद्धा अहं वन्दामि अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्रेण होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमम् बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तमहं स्वाहातो भगवता धम्मो संगठिको अकालिको यही पस्सिको ओपनायको पच्चतं वेदितभो वियुरीति। बौद्ध समाज सेवा शाखा क्रमांक 29 चे मार्गदर्शक सन्मान्य दादासाहेब मर्चंडे यांनी आजच्या सभेचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। जय भीम। बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्रमांक 29 मंडणगड पंचशील महिला मंडळ व नवजोत भीमक्रांती तरुण मंडळ आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्ताने जी अध्यक्ष सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेस मी शाखा क्रमांक 29च्या वतीने पूर्ण अनुमोदन देत आहे। जय हिंद। महाकरुणी भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगड शाखा क्रमांक 29 या शाखेच्या वतीनं हा आयोजित केलेल्या जयंतीच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित या मंचकावर उपस्थित असणारे बौद्ध समाज सेवा संघाचे सन्माननीय सभापती प्रभाकरजी पवार साहेब, आमचे मित्र आणि कामगार नेते सन्माननीय रवींद्र जाधव साहेब, या ठिकाणी प्रयोजनकार सन्माननीय एडवे साहेब, या मंडणगड नगरपालिकेचे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साहेब, या RPIचे मंडणगड तालुक्याचे सरचिटणीस सन्माननीय रामदास खैरे, मंडणगड केंद्राचे सन्माननीय सरचिटणीस तांबे साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष नागशेन तांबे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय चंद्रशेखर मोहिते सर, या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष सेक्रेटरी पदाधिकारी सन्माननीय मनोहर जाधव साहेब आणि आपण सर्व प्रमुख बंधू भगिनी, या कार्यक्रमाकरिता हा कार्यक्रम सुरू होत असताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केलेली आहे। मी अधिष्ठान स्वीकारतो आणि आपण संयोजकांनी पुढील कार्यक्रम सुरुवात करूया अशी आपल्याला विनंती करतो। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटने शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न थोर अर्थतज्ञ अर्थात ज्ञानाचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचप्रमाणे मानवमुक्ती लढ्यातील सर्वच महापुरुषांच्या क्रांतिकारक विचारांना त्रिवार अभिवादन। बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्रमांक 29 मंडणगड पंचशील महिला मंडळ मंडणगड आणि नवजोत भीमक्रांती तरुण मंडळ मंडणगड आयोजित भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव दिनांक 10 मे आणि 11 मे असा सलग 2 दिवस या ठिकाणी संपन्न होत असताना कालच्या दिवसभरामध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपण आपल्या आदर्शांना वंदन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात केली आणि दिवसभराचे कार्यक्रम झाल्यानंतर रात्रीच्या सत्रामध्ये या आपल्या शाखेतील मुलं मुली, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक पालक, महिला पुरुष यांनी या ठिकाणी उत्तम असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला आणि त्या कार्यक्रमाच्या सांगतेने कालचा कार्यक्रम संपला। सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण आपल्या आदर्शांना वंदन केलं, दुपारी आपण आपला जल्लोष साजरा केला आणि आता सभा चालू असताना या सभेचे अध्यक्ष महाराष्ट्र शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण आणि पुरस्कार भूषवलेले दादासाहेब मर्चंडे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित आणि आजचे प्रमुख व्याख्याते आमचे मित्र धम्ममित्र प्राध्यापक मिथुनजी एरवे, मंडणगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीतजी कुंभार सर, या बौद्ध समाज सेवा संघ या आपल्या मातृसंस्थेचे ग्रामीण विभागाचे उपसभापती प्रभाकरजी पवार, आमचे मामा आणि कामगार नेते म्हणून सगळ्यांना परिचित असलेले रवींद्र जाधव साहेब,
या ठिकाणी आरपीआयचे तालुका अध्यक्ष नागसेन तांबे, सरचिटणीस रामदासजी खैरे, त्याच पद्धतीने मंडळ केंद्राचे सचिव महेशजी तांबे करून या ठिकाणी आलेला आहात. आमच्या शाखेकडनं आम्ही आपले स्वागत करत आहोत. या ठिकाणी आलेले आहेत. बराच लांबचा प्रवास करून ते या केवळ कार्यक्रमासाठी आलेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांचं शाल देऊन सत्कार करावा आणि आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. आणि शाखेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांना विनंती करतो की मनोहर बाबांचे आजच्या कार्यक्रमामध्ये शाल देऊन त्यांचं स्वागत करावं, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्वागत करावं. आमचे मामा सन्माननीय रवी जाधव साहेब हे मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. कामगार नेते आहेत आणि म्हणून मी शाखेला विनंती करतो की आपण त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करावं. असं शाखेच्या उपाध्यक्षांना विनंती करतो. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शाखेच्या वतीने त्यांचं स्वागत होत आहे. चंद्रसेन मोहिते सर या आजच्या कार्यक्रमाला आलेले आहेत. तर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांचंही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आज शाखा क्रमांक 29च्या वतीने स्वागत करावं. कार्यक्रमामध्ये स्वागत करावं. अध्यक्ष या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर मी मान्यवरांना विनंती करतो त्यांचंही पुष्पगुच्छ देऊन आपण देवेश्री दिनकर मर्चंडे यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करणार आहोत. मंडळाच्या सचिव सन्मान्य ज्योती मर्चंडे कार्यक्रमातून आजच्या स्पेशल कार्यक्रमाला जयंतीसाठी आलेले आहेत. तर बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्रमांक 29च्या वतीने आम्ही आमचे बांधव दिनेशजी मर्चंडे जे मुंबईतून वेळ काढून आलेले आहेत, आम्ही त्यांना स्वागत करू इच्छितो. त्याचबरोबर आमचे एक बांधव आहेत जे आपल्या सगळ्यांसमोर आजची शूटिंग करत आहेत. हे मोठे युट्यूबर आहेत, त्यांच्या साईड आहेत. तर सचिनजी मर्चंडे आजच्या कार्यक्रमासाठी समीक्षा सोशल मीडिया ह्या नावाने त्यांचं चॅनल सुरू आहे. तर आम्ही त्यांचंही आजच्या कार्यक्रमामध्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत करू इच्छितो. आमचं विनंती आहे की कृपया आपण आमचं स्वागत स्वीकारावं. विशेष राखून ठेवलेला सत्कार आणि सत्काराचा स्वागताचा कार्यक्रम कार्यकर्ता एक निडर कार्यकर्ता दादासाहेब मर्चंडे यांचं आजच्या स्वागत कमिटीच्या वतीने विशेष सत्कार करत आहोत आणि मग आपण सत्काराच्या कार्यक्रमापासून पुढे जाणार आहोत. तर मी मान्यवरांना विनंती करतो की आजच्या सभेचे अध्यक्ष सन्माननीय दादासाहेबजी मर्चंडे यांचं आपण स्वागत करावं. मित्रांनो की नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला यश लांब असणार नाही. अशा काही व्यक्तिमत्व दादासाहेब मर्चंडे यांचा आपण आता स्वागत केलेलं आहे. आणि आजचा स्वागत मर्चंडे गुरुजी हे 31 मार्च रोजी आपल्या नियत वयोमानानुसार रिटायर्ड झालेले आहेत. आपल्या सेवेची जवळजवळ 32 वर्ष त्यांनी सेवा शिक्षक म्हणून बजावलेली आहे आणि कुंबळे केंद्र शाळेतून ते नुकतेच रिटायर्ड झाले. त्यांच्या रिटायरमेंटचा सोहळा आम्ही सर्वांनी साजरा केला. तर आजच्या प्रसंगी त्यांचाही सुद्धा एक छोटा सत्कार भावकीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतो आहे. मी रवी जाधव यांना विनंती करतो की आपल्या हस्ते दिनकर गुरुजी यांचा या ठिकाणी सत्कार करावा.
वयात 32 वर्ष सेवा करून 31 मे रोजी ते रिटायर्ड होणार आहेत. त्याचं सुद्धा या आमच्या आणि क्लासरूम अधिकारी मुकेशजी मर्चंडे. या शाखेचे एक आधारस्तंभ यांचा स्वागत होत आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा महामंत्र देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विद्येचा महासागर, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन. बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगड शाखा क्रमांक 29 या शाखेच्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मौज मंडणगड या ठिकाणी पार पाडत आहेत. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा बौद्ध अनुयायांचे आधारस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार आदरणीय दादासाहेब मर्चंडे या ठिकाणी उपस्थित मंडणगड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, त्याचप्रमाणे कामगार नेते आदरणीय आमचे बंधू रवींद्र जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडणगडचे सन्माननीय अध्यक्ष नागजिनजी तांबे, मंडणगड नगरपालिकेचे धडाडीचं नेतृत्व नगरसेवक आदरणीय आदर्श मर्चंडे, मंडणगड नगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय नगरसेवक हरीशजी मर्चंडे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनी. बंधू, जयंतीचा कार्यक्रम गेली 2 दिवस मंडणगड 29 शाखेमध्ये होत आहे. जयंती साजरी करत असताना दिवा पताका आणि तोरणं लावली म्हणजे जयंतीचा कार्यक्रम झाला असं होत नाही. आणि म्हणून या महान मानवानी मानवाच्या हितासाठी केलेलं कार्य तुमच्या आमच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. आणि म्हणून या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम राबवले जातात. आणि तेच खऱ्या अर्थानं मंडणगड शाखेत हे गेली 2 दिवस विविध कार्यक्रम असे आयोजित केलेले आहेत. आणि त्यांचा कार्यक्रमाचा हा भाग सभेचा या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर हाच कार्यक्रमाचा भाग सांस्कृतिक आणि तो प्रबोधनकार गीतांचा कार्यक्रम होत आहे. आणि याच्यातूनच आपल्याला खऱ्या अर्थानं या जयंतीच्या कार्यक्रमाची प्रेरणा मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महात्म्याने एकमेकाला कधीही पाहिलं नव्हतं, परंतु त्यांचा आदर्श घेऊन मानवतेच्या कल्याणासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श महात्मा ज्योतिराव फुलेने घेतला, तर महात्मा फुलेचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला. आणि या 2 महात्म्यांचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या देशाला संविधान कणखर आणि ताठर हे देऊन हा केवळ आदर्श
त्या देशासमोर न ठेवता त्यांनी जगासमोर ठेवलेला आहे. आणि हाच आदर्श तुम्हाला आम्हाला त्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सामान्य जनतेपर्यंत तळागाळापर्यंत घेऊन जायचं आहे. मी आपला जास्त वेळ न घेताना 2 दिवस खऱ्या अर्थाने घेतलेली मेहनत आणि आज आपण त्या सभेच्या कार्यक्रमापर्यंत टेपलेलो आहोत. मी मनापासून बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगड शाखा क्रमांक 29 या सर्व पदाधिकारी, आयोजक आणि माझ्या माता भगिनींना मी या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. मराठवाडा विद्यापीठ यातले सण समारंभ 1 जानेवारीचा भीमा कोरेगावचा कार्यक्रम याच्यामध्ये जो मूळ फरक बघायला मिळतो तर तिथं म्हातारा कोतारा भीमानवी सुद्धा आपल्या नातवासाठी विचारांचं ओझं डोक्यावर पुस्तकाच्या रूपाने घेत जातो आणि हीच खरी लढाई विचारांची आहे. आणि हाच कसा आरसा बाबासाहेबांच्या वारसा बाबासाहेबांच्या विचारांचा आपण घेणारे लोक आहोत. आणि म्हणून ह्या जयंतीनिमित्तानं आपण विचारांची देवाणघेवाण करत आहोत की कृपया आपण आजच्या कार्यक्रमाकरता शुभेच्छा द्याव्या. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. विश्वाला शांतीचा महामंत्र देणारे विश्ववंदनीय तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, बहुजनांचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारत देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका माता सावित्रीबाई फुले आणि या साऱ्यांच्या आचार्य ज्यांनी घटनेमध्ये अंतर्भूत करून तुम्हा आम्हाला संपूर्ण भारतीयांना संपूर्ण बहुजन समाजाला मानासन्मानाचं स्थान मिळवून देणारे बुद्धिसम्राट, विश्वरत्न, अर्थतज्ञ, महामानव, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई या थोर क्रांतिकारी महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करून आज बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्रमांक 29 मोजेगाव मंडणगड या त्याचबरोबर पंचशील महिला मंडळ मंडणगड आणि नवजोत तरुण मंडळ मंडणगड यांच्या आयोजित आज भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव या ठिकाणी 2 दिवस 10 मे आणि 11 मे या 2 दिवस हा कार्यक्रमाचा या ठिकाणी सांगता होत असताना हा कार्यक्रम या शाखेने त्या भावकीने अतिशय जिद्दीने आणि मेहनतीने या ठिकाणी घडून आणलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे प्रमुख मार्गदर्शक दादासाहेब मर्चंडे, या कार्यक्रमाला उपस्थित कामगार नेते आमचे आधारस्तंभ रवी जाधव, या कार्यक्रमाला उपस्थित बौद्ध समाज सेवा संघ तालुका मंडणगड या संघाचे सभापती प्रभाकरजी पवार, या कार्यक्रमाला उपस्थित मंडण नगरपंचायतचे मुख्य अधिकारी सन्माननीय या ठिकाणी संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं गेली 2 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम येणारी जी भावी पिढी आहे यांच्यासुद्धा साठी या ठिकाणी या शाखेने अनेक या ठिकाणी उपक्रम राबवलेले आहेत. आणि असा हा भव्य दिव्य कार्यक्रम जयंतीचा आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडत असताना या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी इथे बोलवून आमचा मान सन्मान या ठिकाणी केलेला आहे आणि आम्हाला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल या बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्रमांक 29 या शाखेला मी माझ्या तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तालुक्याच्या वतीनं मी आपल्याला या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. नमस्ते, जय भीम. आजच म्हणजे घरी पाहुणे आले तर आज महाराष्ट्राचं आणि भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड समाधीस्थळ आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जिथं या समाजाला आणि या देशाला ज्यांनी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह करून
जी क्रांती आणली त्या 2 स्थळांचं आजच दर्शन घेतलं. तर आज हा दिवस माझ्यासाठी खूप मोठा होता, कारण मी पहिल्यांदा त्या दोन्ही ठिकाणी गेलो होतो. तर आज या कार्यक्रमाला आदेश भाऊ मर्चंडे आमचे नगरसेवक मंडणगड यांनी मला सांगितलं की सर तुम्ही आला पाहिजे. तर मी हे जे व्यासपीठ आहे हे माझ्यासाठी नवीन नाही, कारण माझा जो इतिहास आहे तो हरीश मर्चंडे आणि आदेश भाऊंना दोघांना माहीत आहे. माझं गाव मांगरूळ, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मी 2च मिनिटात संपवणार आहे. माझ्या गावात एक बुद्ध विहार आहे. बुद्ध विहार या अशा टाईपमध्येच फक्त निधी मिळावा, समाज कल्याणचा निधी मिळावा, आमचे लाभार्थी जास्त घ्या, आम्हाला नफा फंडातने म्हणजे हे काम झालं पाहिजे, आमदार साहेबांकडे हे काम आलं पाहिजे. आज मी खरं सांगतो, मी त्या गांधी चौकाच्या ब्रिजवर होतो त्यावेळेला झाडावर जसं काजवं बसतात, काजवं तसं खालनं लाईट दिसते. म्हणजे ही लाईट ही जे बल्ब आहेत हे मंडणगडमध्ये कुठंच नाहीत. हे फक्त आपल्या बौद्धवाडी ह्या 2 वार्डामध्येच आहेत. ही लाईट आता ही आपली भौगोलिक रचना आपली थोडी चुकीची आहे. म्हणजे आपलं मंडणगडची भौगोलिक रचना असे की या ठिकाणी प्रत्येकाच्या घरापुढं रस्ता नाही, प्रत्येकाला मोकळा स्पेस नाही. आता ह्याला काही पर्याय नाही, परंतु ह्या 2 नगरसेवकांचं एवढं लक्ष असतं आपल्या वॉर्डांवर की माझ्या आपणा सर्वांना विनंती आहे की आज म्हणजे इथं घरं नाही म्हटलं तर मला तुमच्याबरोबर चांगलं काम करता आलं. आणि याही पुढे असंच नगरसेवकांना मी एक विनंती करतो, या लोकांसाठी असंच काम करत राहा. आणि तुम्हीसुद्धा एक दोन्ही नगरसेवकांची एक विनंती आहे माझी की या ठिकाणी एक चांगलं बुद्ध विहार उभा करा आणि त्या ठिकाणी लायब्ररी चालू करा. ज्या दिवशी तुम्ही लायब्ररी चालू कराल मला बोलवा, मी येतो. आणि किती अधिकारी पाहिजे तुम्हाला सांगा, मी घेऊन येतो. तेवढ्या अधिकाऱ्यांसह येताना तुम्हाला हजारोंची पुस्तकं घेऊन येतो. पण या बौद्धवाडी 1-2 मठनं चांगले अधिकारी घडले पाहिजेत, एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. आणि आपण मला इथं बोलवलं याबद्दल मी आपला सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. सिद्धार्थ गौतम बुद्ध या भारत देशाचे निर्माते आणि या भारताचे घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या महाराष्ट्राचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज या थोर पुरुषांच्या विचारांना प्रथम अभिवादन करून आजचे शाखा क्रमांक 29चे सर्व लढवाई भीमसैनिक आणि भीमसैनिका आजचा जयंतीचा कार्यक्रम आमचे नेते, आमचे प्रेरणास्थान दलित मित्र पुरस्कार दादासाहेब मर्चंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय. हा कार्यक्रम बघताना आणि ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेताना अतिशय आनंद होतो की आमच्यासारखे कार्यकर्ते दादासाहेबांनी निर्माण केले. आणि आज इथे माझे भाचे रुपेश मर्चंडे सूत्रसंचालन करताना बाबासाहेबांचं एक वाक्य सांगतात. परवा मी सोशल मीडियावरती आमच्या दुसऱ्या भाच्याला पाहिली, आरोग्य केंद्रामध्ये भांडत होता तो. काहीतरी मला वाटतं त्या गाड्या तिथे आहेत आणि त्या गाड्यांना डिझेल नाही आणि म्हणून त्यांची सेवा घेता येत नाही. त्यावेळेस आदेश मर्चंडे त्या ठिकाणी भांडत होता, मी सोशल मीडियावर पाहिला. आणि त्याच्यानंतर आमचे दुसरे भाचे त्यांनी आता जो सत्कार इथे झाला त्यांचा, ही जी मुलं समाजाची जी बांधिलकी आहे आणि ह्या बांधिलकीशी जोडली गेली, यांना हे घरातूनच बाळकडू भेटलं आणि त्या बाळकडूमुळे जेवढं त्यांच्या वडिलांना श्रेय जातं तेवढंच माझ्या बहिणीलाही श्रेय जातं, त्यांच्या मातेला, आमची आशा मर्चंडे. तिचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण ही जी मुलं घडवली अशी माता लागते. आपली मुलं समाजासाठी अर्पण करणारी माता लागते, तेव्हाच अशी मुलं निर्माण होतात.
बाबासाहेबांची जयंती निर्माण करताना आपण आपला संपूर्ण बाबासाहेबांचा अनुयायी अखंड भारतामध्ये एकमेव माणूस की 2 महिने त्याची जयंती आपण साजरी करतो. विकसित देशाने बाबासाहेबांना अभ्यासण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की जगाच्या पाठीवर एकमेव माणूस असा आहे की त्याने संघर्षातून सर्व निर्माण केलं. मोठमोठ्या 32 पदव्या घेऊन बाबासाहेब या ठिकाणी आले आणि आज 128 देशामध्ये बाबासाहेबांची जयंती होते. ही मित्रांनो का होते की त्याने हे ठरवलं की संघर्षातून जर माणसं घडवायची असतील तर बाबासाहेबांचाच अभ्यास करावा लागेल. बाबासाहेबांची जयंती एका बाजूला आपण आनंदाने करतो. बाबासाहेबांच्या जयंतीसारखा मोठा सण त्या बाबांच्या समाजासाठी दुसरा कोणताही नाही. या भीमसैनिकांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम. धन्यवाद जाधव साहेब. आपण राज्यघटनेचा उल्लेख केलेला आहे आणि बाबासाहेब असं म्हणतात राज्यघटना लिहिल्यानंतर राज्यघटना कितीही चांगली असली तरी ते राबवणारे कसे आहेत त्याच्यावर त्या राज्यघटनेचा प्रभाव अवलंबून आहे. पुढं बाबासाहेब असं म्हणतात आपल्या समाजाला उद्देशून, घराच्या भिंतीवर लिहा की मला ह्या देशाची शासनकर्ती जमात व्हायचा आहे. जेव्हा तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात व्हाल तेव्हा ती राज्यघटना आहे तशी अंमलात आणता येईल. केली पाहिजे. तर काल नाचून झालं साहेब. आज थोडंसं प्रबोधन व्हावं याकरता हा सगळा खटाटोप आणि या निमित्ताने एक छोटं प्रवचन आपल्यासमोर या ठिकाणी देण्याकरता उपस्थित असले सन्माननीय प्राध्यापक मिथुनजी येल्वे यांची थोडक्यात ओळख आणि धावती ओळख मी या ठिकाणी करणार आहे. कारण मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांचं जे लक्ष आहे तर ते पुढच्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाकडे लागलेलं आहे. पण तरीसुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये असलेला जो कार्यक्रम आहे तो म्हणजे प्रवचनाचा. प्राध्यापक मिथुन येल्वे यांची मी थोडक्यात ओळख आपल्यासमोर करून देत आहे. प्राध्यापक मिथुन येल्वे हे कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करतात. अतिशय तरुण आणि अतिशय हुशार आणि अभ्यासू अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की काही दिवसातच प्राध्यापक मिथुन येल्वे यांच्या नावाच्या अगोदर डॉक्टर लागलेलं आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच दिवसामध्ये त्यांना PhDची पदवी PhD करता येते. काही फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यानंतर आपल्याला डॉक्टर मिथुन येल्वेना पुढच्या वेळेला जर निमंत्रित करायचं झालं तर आपल्याला डॉक्टर मिथुन येल्वे असं लिहावं लागेल. आहे त्याच्यात प्रचंड ताकद आहे दुःख देण्याची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की मी असं कधीच म्हणत नाही आहे की तुम्ही भौतिक गोष्टी तुमच्याकडे असता कामा नाहीत. त्या असाव्या, जितक्या हव्यात गरजेच्या आहेत तितक्या असाव्या. पैसे गरजेचे आहेत असावे, पण त्याच्या मागे अति धावायला सुरुवात केली की मात्र तुमचं शरीर तुम्हाला हळूहळू साथ देणार नाही. तुमची मुलं तुमचा आदर करणार नाही. कारण तुमची जी संपत्ती कमावलेली असेल जर ती नैतिक मार्गाने कमावलेली असेल तर तुमचा मुलगा तुमचा आदर करेल. पण ती चुकीच्या मार्गाने आलेली असेल तर त्याला त्या पैशाचं मूल्य राहत नाही. तो कसाही उधळपट्ट करू शकतो. म्हणून सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागे न धावता तुम्ही सर्वांनी आध्यात्मिक जो वारसा आहे त्याच्यावरती काम केलं पाहिजे. कारण भगवंतांनी जो महत्त्वाचा संदेश दिलेला आहे आपल्या सर्वांना की आळस न करता आपले उद्दिष्ट साध्य करा. आणि आळस हा आपल्या सगळ्यांचा शत्रू आहे. म्हणजे आपण मोबाईलवरती जितका रील पाहण्यामध्ये वेळ घालवतो त्या बदल्यात जर आपण एखादं पुस्तक घेतलं आणि वाचलं तर त्याच्यातली 5-6 पानं आपण वाचून काढू शकतो. तर मला एवढंच म्हणायचं आहे की भौतिक गोष्टी जरी गरजेच्या असल्या तर त्याच्या मागे न जाता आपण सर्वांनी बुद्ध बाबासाहेब यांचं वाचन केलं पाहिजे. आणि सगळ्यात जाता महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की आपण या चळवळीमध्ये काम करत असताना बुद्ध बाबासाहेब यांना जर आपण खऱ्या अर्थाने आपले आदर्श मानत असू तर आपण सर्वांनी त्यांचे वारसदार झालं पाहिजे. वारसदार
हे त्यांच्या विचाराचे झाले पाहिजे आणि विचार जोपर्यंत जिवंत राहतील तोपर्यंत ही चळवळ टिकेल. ज्या क्षणी विचार संपतील, माणसं धम्मप्रचार करणारी थांबतील, त्या क्षणी हा वारसा आपोआप बंद होईल. तो कुणालाही सापडणार नाही. बाबासाहेब येण्यासाठी, धम्म देण्यासाठी आपल्याला 1200 वर्ष लागली. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे, कारण बुद्धाच्या नंतर 1200 वर्ष जवळजवळ हा धम्म या देशातून नाहीसा झाला होता, कारण वारसा सांगणारं कोणी राहिलं नाही. आज 56 नंतर आपण सर्वजण मोठ्या अभिमानाने तो वारसा सांगत आहोत. तो वारसा तुमच्या मुलांमध्ये पुढे जाऊ दे, त्यांच्या मुलांमध्ये पुढे जाऊ दे, आणि तो निर्माण होऊ शकतो केवळ विहारामधून. तो निर्माण होऊ शकतो आध्यात्मिक चळवळीमधून, आणि त्या आध्यात्मिक चळवळीसाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावा लागेल. तर या निमित्ताने तुम्ही मला सर्वांनी इथे बोलवलं आणि बऱ्याच वेळापासून तुम्ही सर्वजण ऐकत आहात. कॉलेजमध्ये आम्हाला माहिती आहे की 40-45 मिनटं झाले की मुलं चुळबुळ करतात. तर तुम्ही सर्वजण शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. विशेषतः राकेश मर्चंडे यांनी फोन केला, त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. कारण वेळ बराचसा झालेला आहे. या ठिकाणी विहाराच्या संदर्भामध्ये 1-2 मुद्दे याच ठिकाणी आले आणि मग कधी कधी असं परिस्थिती निर्माण होते की या देशाचा विचार केला किंवा या महाराष्ट्राचा जर विचार केला, त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जेवढी मोठी मोठी मंदिरं निर्माण होतात, जेवढी मोठी मोठी मंदिरं निर्माण होतात, त्या ठिकाणी भिकाऱ्यांची लाईन जास्त लागते. या देशात किंवा महाराष्ट्रात जर आपण जर विचार केला तर जेवढी जेवढी मोठी मोठी मंदिरं निर्माण होतात त्या मंदिरामुळं भिकाऱ्यांची लाईन वाढते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा धम्म आहे, या धम्माच्या अनुषंगाने आपण जेव्हा विहार बांधतो तर विहारातून नवीन पिढी घडवली जाते, नवीन अधिकारी घडवले जातात. हा त्यातला फरक आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली. पण धर्मांतराची घोषणा केल्यानंतर गेले बरेच वर्षे त्यांनी अभ्यास केला आणि त्यांनी तथागत गौतम बुद्धांचा धर्म स्वीकारला. त्याला कारणं अशी आहेत आणि म्हणून बाबासाहेबांनी ते जाणलं आणि म्हणून जाणून त्या तथागत गौतम बुद्धांच्या धर्माकडे आपल्याला वळवलं आणि आपण धर्म स्वीकारलेला आहे. या धर्माच्या आचरणाप्रमाणे जर आपण वागलो तर खऱ्या अर्थानं नवीन पिढी घडवायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून ज्या ज्या गावामध्ये विहार आहे त्या विहारामध्ये हे नवीन जळदगळण घडली जाते, नवीन आचारविचार केले जातात. नवीन पिढी घडवण्याचं ते एक माध्यम आहे आणि माध्यमाकडे आपण कशा प्रकारे बघणार आहोत त्याप्रमाणे आपण त्याकडे बघू, त्याप्रमाणे ते माध्यम आपल्याला काढणार आहे. आपण तिकडे जर पाठ फिरवत असू तर त्या माध्यमात आपल्याला काही कळणार नाही. आणि म्हणून हे विहार जे आहे या माणसाच्या बौद्ध समाजाचा आणि बौद्ध धर्माचा विकासाचा हे ते केंद्रबिंदू आहे. आणि या केंद्रबिंदूकडे आपण सर्वांनी जर लक्ष दिलं आणि त्याचा जर अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं नवीन पिढी घडायला वेळ लागणार नाही. आणि याच ठिकाणी आपण सर्वजण आलात, वेळ बराचसाही झालेला आहे, सर्वांचं लक्ष इतरही कार्यक्रमात लागलेलं आहे. याचं भान लक्षात घेऊन मी अध्यक्ष म्हणून जास्त वेळ नाही घेताना आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय भारत. बाबासाहेब असं म्हणतात, माझी 10 भाषणं आणि 1 जलसा. म्हणजे पुन्हा एकदा बाबासाहेब कलेला आणि चळवळीला एकत्र जोडतात आणि म्हणून आजच्या या शाखा क्रमांक 29ने पुन्हा एकदा कलेच्या माध्यमातून प्रबोधन याकडं वळण्यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवले आहेत. मी आमच्या प्रशांत सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. बौद्ध समाज सेवा शाखा क्रमांक 29 मंडणगड, पंचशील महिला मंडळ, नवज्योत भीम क्रांती तरुण मंडळ, तसेच ह्या स्टेजवर सर्व जमलेले मान्यवर, तसेच आमच्या ठिकठिकाणी आलेले पाहुणे या सर्वांचे, तसेच आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी 2 दिवस म्हणजे 10 आणि 11 तारखेपर्यंत जे जेवणाचं जे भोजनदान दिलं आहे ते आमचे बंधू हरेशजी मर्चंडे ह्यांचेसुद्धा आभार मानतो. तसेच आज जो कावालीचा जे 2 सामने ऐकणार आहात त्यासाठी आमचे बंधू आदेशजी मर्चंडे तसेच राकेशजी मर्चंडे ह्यांचेसुद्धा अध्यक्षांच्या वतीने आभार मानतो व हा सभेचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. जय भीम, नमो बुद्धाय. Thank you.
आहे.